साहेब, सायंदानी खबरे शामतकच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण खामगावमध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाला तेव्हापासून या ठिकाणी दररोज सायंकाळी आपले संबंधित महसूलच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची या ठिकाणी प्रार्थना घेण्यात येते. नेमकं त्या प्रार्थनेचा उद्देश काय आहे सर? ॲक्च्युली खूप आधीपासून सर्व्हिसमध्ये रुजू झाल्यापासून ज्या ठिकाणी गेलो आहे तिथे सायं प्रार्थना मी चालू केली होती. याचा पहिल्यांदा उद्देश असा होता की सायंकाळी लोक निघून जातात तर ते सर्व येण्यापूर्वी एकत्रित आले पाहिजेत, चर्चा झाली पाहिजे आणि प्रार्थनेने लोकांच्यामध्ये एक सद्गुण निर्माण झाले पाहिजेत, डेव्हलप झाले पाहिजेत. त्या पद्धतीने प्रार्थना सुरू केली. आता आम्ही जी आत्ता प्रार्थना घेतो आहे तर त्यामधले शब्द, त्यामधल्या ज्या गोष्टी आहेत, जाणवा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना, देव त्या राहो सदा रंध्रातून संवेदना, अशा प्रकारे रोज रोज म्हणल्यामुळे तशी वृत्ती वृद्धिंगत होते. त्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. साहेब, ही जी प्रार्थना आहे नेमकी कोणत्या गायकानं किंवा कवीनं लिहिलेली आहे काही प्रार्थना? ही प्रार्थना तशी एक चित्रपट गीत आहे. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आहे. प्रार्थनेचे शब्द, संगीत हे अगदी सुंदर आहे. प्रार्थना जेव्हा संपते त्यावेळेला एक त्याची अनुभूती सर्व कर्मचाऱ्यांना होते, सर्वांना होते, असं सर्वांचं एक म्हणणं असतं. सर, आपण ज्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होता त्या ठिकाणी अशी ही प्रार्थना कुठं झालेली आहे? बऱ्याच ठिकाणी. आता जसं काही ठिकाणी आधी शेगाव येथे असताना तिथे दुसरी प्रार्थना आम्ही घेत होतो. इतनी शक्ती हमें देना दाता ही प्रार्थना शेगाव येथे असताना घेत होतो. पातूर येथे असताना हीच प्रार्थना घेत होतो. पुसद येथे पण हीच इतनी शक्ती हमें देना दाता घेत होतो. या पद्धतीने ही प्रार्थना आम्ही चालू केली. उपविभागाधिकारी खामगाव येथे आल्यावर काही दिवस सुरुवातीला तो खंड होता, परंतु नंतर पुन्हा ती प्रार्थना आता सुरू करण्यात आली. धन्यवाद.